नमस्कार, मी आनंद पिंपळकर। मागच्या भागामध्ये आपण जावई आणि लेकीचा सन्मान कसा करायचा ते पाहिलं। आज आपण पाहूयात की अधिक मासात आईची ओटी का भरायची। अधिक मासामध्ये आईची ओटी भरणं म्हणजे तिच्याप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर संस्कार आहे। वास्तविक आईने मुलीची ओटी भरायची असते, पण अधिक मास हा एकमेव मास आहे की ज्यामध्ये मुलगी आपल्या आईची ओटी भरते। प्रत्येक ठिकाणची ओटी भरण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। साडी असते हे सन्मान आणि समृद्धीचं प्रतीक, हळदी कुंकू असतं हे मंगलमय, करंडे असतात हे मंगलमय जीवनासाठी, नारळ हे पूर्णत्व आणि शुभतेचं प्रतीक, फळं हे आरोग्य आणि भरभराटीचं प्रतीक, तांदूळ किंवा अक्षदा हे अखंड सुखसमृद्धीचं प्रतीक, आपल्या इच्छेप्रमाणे दक्षिणा हे आदर आणि कृतज्ञतेचं प्रतीक, हिरवा चुडा हे सौभाग्याचं प्रतीक, पैंजण किंवा जोडवी हे स्त्री सौंदर्य आणि मंगलतेचं प्रतीक, गोडधोड पदार्थ अर्थात 33 स्वरूपात नात्यात गोडवा वाढण्यासाठी, फुले आणि फुलांचा हार घालणे म्हणजे मोगऱ्याच्या फुलांचा ते प्रेम आणि शुभ आशीर्वादासाठी। असं मानलं जातं की अधिक मासामध्ये आईचे आशीर्वाद घेतल्यानं घरामध्ये सुख, शांती आणि देवकृपा कायम राहते। तुम्हाला माहिती आहे ना, परमेश्वराला प्रत्येक घरात जन्माला येता आलं नाही म्हणून त्यानं आईच्या रूपामध्ये जन्म घेतला। आता बऱ्याच मंडळींना असा प्रश्न पडतो की आमचे वडील वारलेले आहेत, वडील नाही आहेत, तर मग आईची ओटी भरावी का? अर्थात नक्कीच भरावी। हिंदू संस्कृतीत आईचं स्थान हे देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलं आहे। आई सवाष्ण असो की विधवा, तिचं मातृत्व, तिचं प्रेम आणि आशीर्वाद हे कधीही कमी होत नाही। अधिक मास हा नातेसंबंधातलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे। त्यामुळे विधवा आईची ओटी भरताना तिच्या सन्मानासाठी साडी, खण, नारळ, फळे, मिठाई आणि दक्षिणा दिली जाते। परंपरेनुसार हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या आणि इतर सौभाग्य वस्तू काही ठिकाणी टाळल्या जातात, पण माझं तर तेही म्हणणं नाही। तुमची इच्छा असेल तर तुम्ही तेही देऊ शकता, कारण आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिचे आशीर्वाद हेच आपल्या लेकरा बाळांसाठी सर्वात मोठं सौभाग्य असतं। त्यामुळे अधिक मास म्हणजे श्रद्धेचा महिना, अधिक मास म्हणजे दानधर्माचा महिना, अधिक मास म्हणजे विष्णू भक्तीचा महिना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक मास म्हणजे नाती जपण्याचा महिना। ओम साईराम।